नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सर्व आरोग्य तक्रारींवर तन्वी हर्बल्स उपचार या विषयावर. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मानसी धामणकर मेहेंदळे. मॅम, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर मानसी धामणकर या तन्वी संचालिका आहेत. यांनी येरला मेडिकल खारघर इथून आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासून डॉक्टर मेधांकडून आयुर्वेदाचे बाळकडू त्यांना मिळाले आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं त्या मानतात. तन्वी घंटाळे येथे त्या रुग्णांना मार्गदर्शन करतात आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मानसी मॅडम आज सामच्या प्लॅटफॉर्मवर आहेत. मानसी मॅडम, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की सध्या वेदर चेंज होतोय, खूप पावसाळा चालू झाला आहे, पण कधीही ऊनही पडतं आणि वेदर चेंजमुळे खूप प्रॉब्लेम्स होताना आपल्याला दिसतात, बऱ्याच लोकांना होतात. तर त्या प्रॉब्लेम्सवर तन्वीचे कोणते कॉम्बिनेशन उपयुक्त ठरतात? सगळ्यात पहिले म्हणजे वेदर चेंज जेव्हा होतं तेव्हा लोकांना सगळ्यात पहिले श्वास घ्यायला त्रास होणं किंवा ज्यांना अस्थमाचा वरचेवर त्रास आहे त्यांना अस्थमाचा पंप वापरायला लागतो. आणि शेवटी ती रासायनिक औषधं आहेत, त्याचा कुठेतरी आपल्या शरीराला त्रास होत असतो. म्हणजे जिथे आवश्यक आहे तिथे आपल्याला रासायनिक औषधं वापरायला पण हवीत. पण आपली तन्वीची जी औषधं आहेत ती सत्व पद्धतीने बनवलेली औषधं असून ती आपल्या रक्तामध्ये जलद मिसळतात आणि त्वरित गुण देत असतात. तर आपण असं सजेस्ट करतो की ज्यांना अस्थमाचा त्रास आहे, म्हणजे श्वास घ्यायला वेदर चेंज झाल्यावर त्रास होतो, त्यांच्यासाठी आपण तन्वी शता, वातशांती, तन्वी ज्येष्ठा आणि संथ कफ हे कॉम्बिनेशन सजेस्ट करतो. म्हणजे असं वाटलं की थोडीशी धाप लागतेय तर पाव गोळी संथ कफची आणि एक गोळी तन्वी ज्येष्ठाची हे सगळून घेतल्यामुळे हळूहळू आपल्याला जे इन्हेलर किंवा पंप वापरायला लागतो त्याचं प्रमाण कमी होत जातं आणि हळूहळू पूर्ण पंप सुद्धा वापरायचा बंद होऊ शकतो. हा एक त्रास वेदर चेंजमुळे होत असतो. त्याच्यानंतर दुसरा त्रास वेदर चेंजमुळे जाणवतो तो म्हणजे कधी कधी आपला डोकेदुखीचा त्रास उद्भवतो की ऍसिडिटी अधिक प्रमाणात होते. तर आपलं जे तन्वी शता औषध आहे, म्हणजे औषधापेक्षा मी असं म्हणेन की ते टॉनिक आहे. प्रत्येक फॅमिली मेंबरनी स्वतःचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी 2 तन्वीशता नियमित घ्यायला हव्यात की ज्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहू शकेल. आपण म्हणतो ना की निरोगी असण्यासाठी औषध घ्यायला पाहिजे, आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी औषध घ्यायला पाहिजे. तर ज्यांना ऍसिडिटी किंवा मायग्रेन किंवा डोकेदुखी असा वरचेवर त्रास जाणवतो त्यांनी नियमित 2 तन्वीशता घ्यायला हरकत नाहीत की ज्यामुळे त्यांना ऍसिडिटी कमी होईल आणि हळूहळू डोकेदुखीचं प्रमाण पण कमी होईल. जेव्हा डोकं दुखतं ना तेव्हा आपण पेशंटना सांगतो की तुम्ही 2 तन्वीशता किंवा 4 तन्वीशता थंड अशा दुधाबरोबर घ्या. म्हणजे जे शरीरामध्ये ऍसिडिटीचं प्रमाण वाढलेलं असतं ते आपसूकपणे कमी होतं. कधी कधी स्ट्रेसमुळे सुद्धा डोकेदुखी जाणवते. मग त्यावेळेला आपण काउन्सिलिंग करतो की काय नक्की स्ट्रेस आहे आणि मग त्यानंतर आपण त्यांना तन्वीशता आणि ओजसा घ्यायला सांगत असतो की त्यामुळे हळूहळू शांत झोप लागते, स्ट्रेस कमी होतो आणि डोकेदुखीची जी तक्रार असते ती पूर्णपणे कमी होऊन जाते. अगदी मॅम, खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही देताय. आणि प्रेक्षकांनाही माझं असं आव्हान आहे, तुम्हालाही काही प्रश्न असतील, आरोग्य संबंधित काही तक्रारी असतील तर लगेच आमच्या स्टुडिओ क्रमांकावर फोन करा. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 02266843333. मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे, सध्या जॉईंट पेन पण खूप बघायला मिळतो आणि त्याला वयाची मर्यादा राहिलेली नाही आहे. तर जॉईंट पेनवर तन्वीचे कोणते कॉम्बिनेशन्स उपयुक्त ठरू शकतात? शरीरामध्ये आपल्या जॉईंट्स जे असतात तिथे सायनोवियल मेम्ब्रेनचं आवरण त्या जॉईंट्सच्या भोवती असतं. ते फ्लुइड कमी झालं, जास्ती झालं किंवा तेथील बोन्सची जर झीज झाली तर आपल्याला तिथे असं जाणवतं की कटकट आवाज येतोय, पेन आहे, सूज आहे आणि मग चालताना इतका त्रास व्हायला लागतो की पेशंट म्हणजे उठायलाच त्यांना बराच वेळ लागतो. गुडघ्यामध्ये खूप वेदना होतात. कुठलाही जॉईंट असू दे, म्हणजे अंगदुखी जाणवते, हातपाय दुखतात. हे सगळं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी अस्थिधातूची कमतरता आहे आणि मग ती भरून काढण्यासाठी आपण तन्वीशता आणि वातशांती ह्या 2 गोळ्यांचं कॉम्बिनेशन देतो की त्यामध्ये रसधातू, रक्तधातू, अस्थिधातू, पोषक अंश आहेत. त्यामुळे तुम्हाला असं दिसून येईल की तुम्ही 2 तन्वीशता, 2 वातशांती असं कॉम्बिनेशन घ्यायला सुरुवात केल्यावर हळूहळू सांध्यांच्या ठिकाणी जी सूज आहे ती कमी होते, वेदना कमी होते आणि तुमच्या चालण्याचा स्पीड सुद्धा वाढतो. असं असेल की तुम्ही बारीक आहात आणि त्यामुळे हाडांची झीज झालेली आहे, मग त्यावेळी सोबत आपण तन्वी गोरेक्स आणि अश्वयष्टी ह्या गोळ्यांचं कॉम्बिनेशन देत असतो. म्हणजे ते कॉम्बिनेशन तुम्ही घेतल्यावर
हळूहळू पूर्णतः जॉईंट पेन कमी होतं. मी मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलेलं, की कधीही झोपाळा जो असतो, त्याच्यामध्ये कट-कट आवाज यायला लागला, की आपण त्याला कसं ग्रीस लावतो, ऑइलिंग करतो त्याचं, खोबरेल तेल लावतो. तसं आपण आपल्या गुडघ्यांना वंगण जे आवश्यक आहे, असं केतकी तेल गुडघ्यांना नियमित लावलं पाहिजे. म्हणजे आठवड्यातनं एकदा आपल्या सर्वांगाला तेलाचा मसाज केला पाहिजे, जेणेकरून तुमचे सगळे जॉईंट्स उत्तम राहतील. आज तर आपण पेशंटच्या म्हणजे ज्या काही त्यांना शंका असतील किंवा समस्या असतील त्या फोनद्वारे आपण त्यांच्या सोडवणार आहोतच. पण कार्यक्रमानंतर सुद्धा डॉक्टर मेधा मेहेंदळ यांचा हा नंबर आहे 7045589981. हा मेधा मॅडमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. याच्यावरती तुम्ही मेधा मॅडमना व्हॉट्सअपवर एक व्हॉइस नोट पाठवा, की मला हा त्रास आहे, मला झोप लागत नाही, किंवा ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या व्हॉइस नोटच्या स्वरूपात पाठवा. म्हणजे मेधा मॅडम त्याच्यावरती तुम्हाला योग्य ते उत्तर देऊ शकतील. तसंच कसं आहे, की पेशंटना एक विश्वास असतो, की तन्वीची औषधं ही नॅचरल पद्धतीची आहेत. त्यामुळे तन्वीचं औषध घेतल्यावर मला उत्तमरित्या रिझल्ट मिळणार किंवा मला बरं वाटणारच. पण ह्याच्यामध्ये सातत्य हवं, किंवा आपण ज्या गोळ्या घेतो त्या आपण रेग्युलर घ्यायला हव्यात. एक दिवस गोळी घेतली, एक दिवस गोळी नाही घेतली असं नाही. आपल्याला कायमस्वरूपी औषध घ्यायचं नाहीये, पण जेवढे दिवस आपण औषध घेऊ ते नियमित घ्यायचंय. अशीच आपली एक छोटीशी पेशंट आहे. काल तिने व्हॉट्सअपवर मला मेसेज पाठवलेला तिच्या आईने, की बघा आमच्याकडे तन्वीचे आम्ही औषधं घरातले प्रत्येक फॅमिली मेंबर्स वापरतो, त्यामुळे आता एवढे तन्वीचे एम्प्टी बॉक्स आमच्याकडे स्ट्रिपचे झालेले आहेत. तर माझी 9 वर्षाची मुलगी आहे, ती डॉक्टर डॉक्टर खेळताना ह्या स्ट्रिप्स बरोबर खेळते. पेशंटला सांगते, तुम्हाला खोकला झालाय का, तर तुम्ही तन्वी जिष्ठा घ्या. ह्यावरून जाणवतं, की पेशंटचा तन्वीपॅथीवर किती विश्वास आहे आणि किती ते विश्वासाने औषध घेत आहेत. ही सगळी औषधं तुम्हाला आपल्या वेबसाईटवर एका क्लिकवर मिळू शकतात, किंवा तुमच्या जवळच्या केमिस्टकडे तुम्हाला ही सगळी औषधं मिळतील. आपला जो ऑफिसचा क्रमांक आहे 9820075813, इथे जर तुम्ही फोन केलात तर रुचा मॅडम आणि डॉक्टर मानसी म्हणजे मी, आमची अपॉइंटमेंट तुम्हाला ठाणे क्लिनिक इथे भेटण्यासाठी मिळू शकेल. रेश्मा म्हणून असतील, त्यांच्याकडनं तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. तसंच आपलं जे ठाणे आणि दादर इथलं जे प्रमुख क्लिनिक आहे, तिथे डॉक्टर पुष्कराज धामणकर असतात. दर गुरुवारी ते दादरला सुद्धा असतात. त्यांची अपॉइंटमेंट तुम्हाला ठाणे आणि दादर या दोन्ही क्लिनिकमध्ये घेऊन आपल्याला मिळू शकेल. आपल्या क्लिनिकमध्ये आपण कोणत्याही प्रकारची फी आकारत नाही, कोणत्याही प्रकारचं आपण पंचकर्म सजेस्ट करत नाही. आपण तिथे फक्त आपले तन्वी हर्बल्सचे उपचार सुचवत असतो. आणि आता हे जी सगळी जी कॉम्बिनेशन्स आहेत, की ते आपलं जे एक PDF स्वरूपाचं पुस्तक आहे ते तुम्हाला आपल्या ऑफिस क्रमांकावरनं मिळू शकेल. त्याच्यामध्ये आपण सुंदर उपचार सांगितलेले आहेत, की कोणी कसं काय वापरा, औषध कसं घ्या, संथकफ कशावर उपयुक्त आहे, गर्भिणी परिचर्या काय आहे, ही सगळी माहिती तुम्हाला त्या PDF पुस्तकामध्ये अवेलेबल होईल. आमच्या ऑफिसच्या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप केलात तर ते व्हॉट्सअपद्वारे PDF स्वरूपात ते पुस्तक तुम्हाला मिळू शकेल. कार्यक्रमात अजून पुढे जायचे आणि खूप प्रश्न मला तुम्हाला विचारायचे, पण तुर्तास एक कॉल येतोय कार्यक्रमात. विमल लोंढे यांचा फोन आहे पुण्यावरनं. काय प्रश्न आहे सर तुमचा? मॅडम, माझ्या संध्याकाळी 6 वाजता ना डोक्यात प्रचंड खाज येते आणि केस भरपूर गळतात. अच्छा, सांगते. विमलताई, कसं आहे, केसांमध्ये खाज येते याचा अर्थ केसांमध्ये कोंडा झालेला आहे. आणि ह्याच्यासाठी सर्वात उत्तम औषध म्हणजे आपलं अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉश लोशन म्हणून जे आहे, हा एक क्लिन्झर शॅम्पू आहे. ह्यानी तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा केसांवरनं आंघोळ करा आणि छान स्कॅल्पच्या ठिकाणी त्याचा मसाज करा. म्हणजे जो काही कोंडा आहे तो तुमचा निघून जाऊ शकेल. पण तो नक्की कोंडाच आहे का, म्हणजे इतर काही त्वचेची तक्रार नाहीये ना, म्हणजे आपण म्हणतो ना खाज किंवा काय येते, हे एकदा बघण्यासाठी पुण्यामध्येच आपलं संतनगरमध्ये शतायू आयुर्वेदिक म्हणून आपलं जे क्लिनिक आहे, तिथे डॉक्टर अश्विनी म्हणून असतात दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी. त्याचा नंबर सुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिसमधनं मिळेल. तिथे तुम्ही डॉक्टर अश्विनी यांना भेट घेऊ शकता. त्या नाडी परीक्षण करतील आणि तुम्हाला तन्वी हर्बल्सचं योग्य ते कॉम्बिनेशन सुचवतील. डॅन्ड्रफ फेंट म्हणून आपली पावडर आहे, त्याचाही लेप आपण केसांच्या मुळाशी लावायला देतो, म्हणजे ही तुमची खाज कमी होऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, तुम्हाला खाज येते ती इमिजिएटली कमी होण्यासाठी तुमच्या जवळच्या केमिस्टकडनं तन्वीशता आणा आणि 2-2 गोळ्या 3 वेळा अशा दिवसातनं घ्या. म्हणजे तुमच्या केसांच्या मुळाशी कफ आणि पित्त हे साठल्यामुळे जो कोंडा तयार होतोय तो तयार होणंच कमी होईल आणि आपोआप तुमची खाज कमी होईल.
अगदी मॅम. तर केस आणि त्वचा हे दोन्हीही खूप जास्त महत्त्वाचे असतात मुली आणि महिलांमध्येही. आणि आता आपण केसाबद्दल बोललोच तसंच त्वचाबद्दलही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण तुर्तास वेळ होते. एक छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर मानसी धामणकर मेहेंदळे यांचं मार्गदर्शन आपण घेतोय. आणि डॉक्टर मानसी मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला, ब्रेकवर जाण्याआधीच जसं मी म्हटलं त्वचाबद्दल जाणून घ्यायचं आहे मला. तर सध्या मुलींमध्ये आणि महिलांमध्ये, मुलांमध्येही आता तर पिंपल्स आपल्याला खूप बघायला भेटतात आणि काळे डाग वगैरे जे असतात त्यावर तन्वीचं कोणतं कॉम्बिनेशन उपयुक्त ठरतं? चेहऱ्याची आपण अधिक काळजी घ्यायला सुरुवात करतो आणि मग अशा वेळी पिंपल्स किंवा काळे डाग असतील तर एक वेगळ्या प्रकारचा इन्फेक्टिव्ह कॉम्प्लेक्स किंवा न्यूनगंड मुलांच्या किंवा मुलींच्या मनात निर्माण होत असतो. पण आता हे पिंपल्स किंवा काळे डाग हे आता नुसत्या तरुणींमध्ये नाही तर मोठ्या वयाच्या स्त्रिया किंवा त्यांच्यामध्ये पण हे निर्माण व्हायला लागलेत. तर अशा वेळी आपण आपल्या तन्वीचं एक कॉम्बिनेशन आपण पेशंटना सजेस्ट करतो. म्हणजे हे मेधा मॅडमचं ट्रस्टेड असा हा फॉर्म्युला आहे की तन्वी शता, वातशांती, संथ कफ आणि तन्वी ज्येष्ठा याची प्रत्येकी एक एक गोळी जर आपण सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्याबरोबर घेतली तर आपल्या शरीरामध्ये जे 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ, यांचं संतुलन योग्य होतं आणि आपोआप आपल्या चेहऱ्याची जी निस्तेज अशी त्वचा आहे ती सुधारते, पिंपल्स कमी होतात, काळे डाग कमी होतात. म्हणजे काळे डाग असतील तर विशेषतः आपण तेव्हा पावगोळी शतजीवंतीची पण चघळायला देतो, कारण त्याच्याशिवाय काळे डाग कमी होण्याचं प्रमाण कमी होत नाही. आणि त्याचबरोबर आपलं जे पपई जॉय म्हणून लोशन आहे त्यांनी आपण चेहरा धुवायला सांगतो, की म्हणजे इतकं नॅचरल ते छान औषध आहे की पपई जॉय लोशन थोडंसं पाण्याबरोबर घ्यायचं आणि त्यांनी चेहरा धुवायचा आणि इतकं छान फ्रेश वाटतं. म्हणजे सुंदर मन आणि सुंदर तन अशा दोन्ही गिफ्ट ह्या पपई जॉयमुळे आपल्याला मिळू शकतात. त्याचबरोबर आपलं तन्वी स्किन क्रीम म्हणून आहे, तुम्ही हा उपचार 3 ते 4 महिने करून बघा की सकाळी आंघोळीच्या आधी तन्वी स्किन क्रीमने चेहऱ्याला छान मसाज करायचा. काळे डाग, अंडर आय सर्कल्स कमी होण्यासाठी याचा उत्तम असा गुण येतो की म्हणजे तुम्ही वापरल्यावर तुम्हाला जाणवेल की अरे हो, माझ्या त्वचेचा पोत सुधारतोय किंवा जे काही डार्क पॅचेस होते ते कमी होत आहेत. पण हे 3 ते 4 महिने आपण कंटिन्युअसली करायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते की चेहरा आपला तेजस्वी दिसण्यासाठी तुमचं मन प्रसन्न हवं, स्ट्रेस नको, आनंदी तुम्ही असायला हव्यात. ते तुमच्या तेज आपोआप चेहऱ्यावर दिसतं. पण कधी कधी कामाचा ताण असतो तेव्हा ते स्ट्रेस तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतो. मग तेव्हा आपण जोडीला ओजसा देतो की जे प्रत्येकासाठी उत्तम टॉनिक आहे. म्हणजे मी असं हल्ली पेशंटना सांगते की कामाचा ताण असेल तर ओजसाची 1 गोळी रात्री दुधाबरोबर नियमित घ्या. म्हणजे कोणीही घेऊ शकतं, अगदी लहान मुलं, मोठी मुलं. पण इतका फरक होतो की आपल्यामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते. म्हणजे मेधा मॅडमचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे तो मी परत सांगते, 7045589981. याच्यावरती तुम्हाला त्यांना व्हॉइस नोट पाठवता येईल. मेधा मॅडमचे अनेक पेशंट आहेत की ते त्यांना तक्रारी पाठवतात अशा व्हॉइस नोटवर आणि 3 महिन्यांनी 1 महिन्यांनी परत फॉलोअप देतात. तेव्हा असं म्हणतात की मॅडम नुसत्या फोन कन्सल्टेशनवर आज तुम्ही आम्हाला एवढा उत्तम गुण दिलेला आहे, केस गळणं थांबलेलं असतं किंवा ज्या काही त्यांच्या तक्रारी आहेत त्या कमी होत असतात. आणि हे फक्त मॅडमनी ज्या निरपेक्षतेने ही औषधं बनवलेली आहेत त्यामुळेच हे शक्य होतं आणि तो आपल्या औषधांचा गुण त्या भावनेमुळे मेंटेन राहतो. तर तुम्ही सुद्धा तुमच्या ज्या काही तक्रारी असतील, शंका असतील त्या जरूर तुम्ही मेधा मॅडमना व्हॉट्सअपवर पाठवा. नक्कीच मॅम. तर तुमच्याही काही शंका असतील, त्वचा आणि केस संबंधितच नाही तर काहीही दुसऱ्या आरोग्य संबंधित काहीही तक्रारी असतील तर तुम्ही तन्वीच्या कोणत्याही ब्रांचला संपर्क करू शकता. तन्वीचे संपर्क क्रमांक सध्या आमच्या स्क्रीनवरती सध्या फ्लॅश होत आहेत आणि तन्वीचे प्रमुख क्लिनिक्स आहेत ते ठाणे आणि दादरमध्ये आहे, तर तुम्ही तिथे जाऊन त्यांना भेटूही शकता. मॅम, मला अजूनही खूप इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, पण त्याआधी एक कॉल येतोय कार्यक्रमात, तो कॉल आपण घेऊयात. रत्नागिरीवरून आहेत बाळकृष्ण सर. काय प्रश्न आहे सर तुमचा? नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम, मी तन्वी शताची माहिती ऐकत असतो या टीव्हीवर. अच्छा. पण माझं मी तन्वी शताच्या गोळ्या आणल्यात, पण त्या कशा घ्यायच्या ते अजून त्याला तिथून सांगितलं. आमच्या केमिस्ट कडून मेडिकल स्टोर मधून आणले.
ओके, मी सांगते ना तुम्हाला. परंतु मला शुगरचा त्रास आहे, मग ह्या घेतल्या तरी चालतील का? हो, चालतील ना. अगदी कोणीही तान्ह्या बाळापासून कोणीही घेऊ शकतं. इट्स अ बेस्ट टॉनिक. म्हणजे तुम्हाला जो मधुमेहाचा त्रास आहे, त्यामध्ये तुमची जी ब्लड शुगर काउंट वाढलेला असेल, तर तो कंट्रोल होण्यासाठी तुम्ही तन्वीशता आणि डायबेट्रॅक हे उत्तम कॉम्बिनेशन आहे, की यामुळे तुमचं पॅनक्रियासचं फंक्शनिंग वाढतं, लिव्हरचं काम सुधारतं आणि आपोआप तुमचं ब्लड शुगर लेवल जे असते त्या कंट्रोलमध्ये येतात. रत्नागिरीमध्ये आपले स्वप्नील जोशी यांचं सेंटर आहे. तिथे तुम्हाला सगळी औषधं मिळतील आणि त्यांचा नंबर तुम्हाला आपल्या ऑफिसमधनं मिळेल आणि तुम्ही हे औषध जरूर वापरा. आणि माझा पर्सनल व्हॉट्सअप क्रमांक आहे 9769905892. याच्यावरती तुम्ही मला तुमचे ब्लड शुगरचे रिपोर्ट्स पाठवा. म्हणजे तन्वीशता आणि डायबेट्रॅक याचं कॉम्बिनेशन कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगू शकेन. कसं आहे, तन्वीशता हे प्रत्येकासाठीच अगदी खूप उत्तम टॉनिक आहे. पोट दुखतंय, 2 तन्वीशता घ्या. जळजळताय, 2 तन्वीशता घ्या. केस गळतायत, तन्वीशता घ्या. म्हणजे घरातल्या प्रत्येकानी निरोगी राहण्यासाठी 2 तन्वीशता नक्कीच घ्यायला हव्यात. अगदी मॅम. तर तन्वी शाखा कुठे कुठे आहे ते पण सध्या आपल्या स्क्रीनवर चालू आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आणि संपर्क क्रमांक नोट डाऊन करून तुम्ही मानसी मॅमचं, मेधा मॅमचं, रुचा मॅमचं, पुष्करराज सरांचं सगळ्यांचं मार्गदर्शनही घेऊ शकता. मॅम, पुढचा प्रश्न असा आहे, व्हेरिकोज वेन्ससाठी तन्वीशताचे कोणते कॉम्बिनेशन घ्यायला हवे? खूप छान प्रश्न आहे. हल्ली व्हेरिकोज वेन्सचा त्रास लहान वयामध्ये पण काही जणांना जाणवायला लागलाय. पायाच्या ज्या नसा असतात ना, त्या अशा फुगीर दिसायला लागतात, काळ्या निळ्या दिसतात. म्हणजे एक प्रकारचा रक्ताभिसरण तिथे कमी झालेलं असतं. मग अशा वेळी हा त्रास वाढत गेला तर त्याचा परिणाम तुमच्या हृदयावर पण होतो. म्हणून आपल्याला व्हेरिकोज वेन्स या त्रासाची सुरुवातीलाच काळजी घ्यायला हवी. त्याच्यासाठी आपल्या तन्वीचं जे कॉम्बिनेशन आपण सजेस्ट करतो ते म्हणजे 1 वातशांती, 2 तन्वीशता आणि 1 तन्वीज्येष्ठा. हे आपण उपाशी पोटी सकाळी गरम पाण्याबरोबर घ्यायला सांगतो आणि रात्री जेवणानंतर घ्यायला सांगतो. 1 ते 1.5 महिन्यामध्येच जो नसांचा फुगवटा असतो तो कमी होतो, डिस्कलरेशन कमी होतं आणि रक्ताभिसरण तिथे उत्तम प्रकारे व्हायला लागतं. म्हणजे अनेक पेशंटनी अभिप्राय पाठवलेत लिहून की मॅडम, खरंच आश्चर्यकरित्या आम्हाला छान गुण मिळाला, की आम्हाला असं वाटलेलं की आता ह्या व्हेरिकोज वेन्सचा त्रास कमी होणारच नाही का, पायाला सतत ठणका लागायचा, उभं राहिल्यावर त्रास व्हायचा, पण हे सगळं हळूहळू कमी झालं. जेव्हा नसा जास्त फुगलेल्या असतात ना, तेव्हा आपण उपटन जॉय म्हणून आपलं लोशन आहे ते पाण्याबरोबर मिक्स करून त्या नसांना लावायला सांगतो. त्यामुळे त्या ठिकाणची उष्णता जी वाढलेली असते ती कमी होते आणि ज्या फुगलेल्या वेन्स असतात ना त्या कमी होतात. तर ज्यांना कोणाला हा व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे त्यांनी जरूर हे कॉम्बिनेशन वापरून बघा. कारण आपली औषधं ही एकदम नॅचरल आहेत, यांचा कोणताही साईड इफेक्ट नाही. म्हणजे घरातल्या प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी तन्वीशता घ्यावं. घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या उत्तम वाढीसाठी त्यांना तन्वी गोरेक्स अश्वेष्टी द्यावं. घरातल्या स्त्रिया ज्या सगळ्यांची काळजी घेतात पण त्यांना अंगावर पांढरं पाणी जाणं किंवा पाळीच्या वेळी काही पोट दुखणं असा त्रास असेल तर त्यांना तन्वीशता आणि तन्वी गोरेक्स हे कॉम्बिनेशन द्यावं. घरामधल्या वडीलधाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांना काही कंप्लेंट्स असतील, शांत झोप लागत नसेल तर त्यांना तन्वीशता आणि तन्वीचं आपलं जे ओजस आहे ते देऊ शकता. घरामध्ये कोणाला बॉडी पेन असेल तर त्यांना वातशांती देऊ शकता. आणि सध्या म्हणजे फोपसेपणा वाढलेला असतो की वजन अधिक असणं अशा तक्रारी पण दिसतात. पण हा फोपसेपणा कसा आहे हे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे नुसता असा फुग्यामध्ये आपण हवा कशी भरतो तसं आहे का, मग तेव्हा आपण तन्वीशता आणि तन्वी गोरेक्स कॉम्बिनेशन देतो आणि आपल्याला दिसून येतं की अरे त्यांचं हिमोग्लोबिन काउंट नॉर्मल झालाय, सूज अंगावरची कमी झाली आणि वजन नियंत्रणात आलंय. पण हे वजन अतिरिक्त चरबीमुळे असेल तर तेव्हा आपण स्वीट स्लिम हे आपलं फिटनेस टॉनिक देतो. स्वीट स्लिमची 1 गोळी दिवसातनं 3 वेळा जेवणापूर्वी गरम पाण्याबरोबर घेतल्यामुळे खूप छान फरक पडतो. म्हणजे इंच लॉस इतका बेस्ट होतो की लोक येऊन सांगतात की पॅन्ट्स लूज होत आहेत, आम्हाला फरक जाणवतोय. लोक भेटल्यावर विचारतात, अरे काय केलंस, काय डाएट वगैरे करतोयस की काय. तर अशी ही आपली सगळी नॅचरल औषधं आहेत आणि ह्याची सगळी माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळू शकते www.tanviherbals.com. आणि मेधा मॅडमचा व्हॉट्सअप क्रमांक मी परत रिपीट करते 7045589981. ह्याच्यावरती तुमच्या काही शंका असतील तर त्या आम्हाला जरूर व्हॉइस नोट स्वरूपात पाठवा. अगदी मॅम, आपण कार्यक्रमाच्या एकदम अंतिम टप्प्यावर आहोत, पण जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तन्वीचे क्लिनिक्स कुठे कुठे आहेत?
ओके. आपल्या तन्वीची 2 क्लिनिक प्रमुख आहेत, ती म्हणजे तन्वी ठाणे आणि तन्वी दादर. इथे डॉक्टर पुष्कराज धामणकर असतात आणि डॉक्टर रुचा आणि डॉक्टर मानसी म्हणजे आम्ही दोघीही असतो. तुम्ही आम्हाला भेटू शकता, नाडी परीक्षण घेऊन योग्य ते मार्गदर्शन मिळवू शकता. आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपली क्लिनिक्स आहेत. मुंबईमध्ये 8 क्लिनिक्स आपली सध्या चालू आहेत. पुण्यामध्ये लक्ष्मी रोड इथे असून संतनगर इथेही आपलं क्लिनिक आहे. पण अशा अनेक ठिकाणी आपले क्लिनिक्स आहेत की जिथे आपले डॉक्टर्स तन्वी हर्बल्सच्या कॉम्बिनेशनचं योग्य ते मार्गदर्शन करतात आणि पेशंटना छान गुण मिळवून देतात. अगदी मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन दिलं त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. प्रेक्षकांना माझं पुन्हा एकदा आव्हान आहे, तुम्हाला कोणत्याही आरोग्य संबंधित तक्रारी असेल तर तन्वी शता ही औषध मॅमची आहे, जसं मॅमने आत्ता सांगितलं. आणि डॉक्टर मेधा मॅम, डॉक्टर मानसी मॅम, डॉक्टर रुचा मॅम आणि तन्वीची पूर्ण टीम जी आहे ती सध्या चालू आहे, काम करते. तर तुम्ही कोणालाही संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक सध्या आमच्या स्क्रीनवरती चालत आहेत. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.